नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे आणि भरपूर दिवस टिकणारे हे रवा लाडू कसे करायचे हे पाहणार आहोत। लाडू करायला इतके सोपे आहेत की काही मिनिटांमध्येच हे बिना पाकाचे तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार होतात। हे लाडू करायला देखील इतके सोपे आहेत ना, तुम्हाला जास्त घाट देखील घालावा लागत नाही। आणि अनेकदा आपण काय करतो, पाकातले रवा लाडू करायला घेतो आणि अनेकदा पाक देखील बिघडतो, ज्यामुळे लाडू नीट वळले जात नाही। तर त्याचमुळे हे एकदम सोप्या पद्धतीने हे बिना पाकातले रवा लाडू कसे करायचे याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे। तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्कीच शेअर करा। आता सर्वात अगोदर गॅसवर एक कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे आणि कढई हलकीशी गरम झाली की त्यामध्ये अर्धा कप एवढं मी तूप घेतलेलं आहे। पण तूप तुम्ही पाहिलं आहे, मी पूर्ण टाकलेलं नाही, त्याच्यातलं देखील अर्ध तूप इथे मी टाकलेलं आहे। आणि नंतर सारख्याच कपाने इथे मी 2 कप बारीक रवा घेतलेला आहे। आणि शक्यतो काय करायचं आहे, हे लाडू बनवण्यासाठी आपल्याला बारीक रव्याचाच वापर करायचा आहे। जर तुम्ही इथे जाड रवा वापरला तर आपल्याला हे लाडू बांधण्यास थोडासा प्रॉब्लेम येतो, म्हणजे ते लाडू नीट वळले जात नाही। त्यामुळे शक्यतो काय करायचं, हे रवा लाडू करण्यासाठी बारीक रव्याचाच वापर करायचा। आणि जर बारीक रवा नसेल, जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला फिरवला तरीही चालेल। आता काय करायचं आहे, मध्यम आचेवर आपल्याला हा रवा 7 ते 8 मिनिटांपर्यंत सतत हलवत म्हणजे सारख्याच आचेवर मस्त असा भाजून घ्यायचा आहे। तुम्ही इथे पाहिलेला आहे, रवा आणि तूप मी सारख्याच कपाने मोजून घेतलेला आहे। आता हे साहित्य मोजून घेण्यासाठी तुम्ही इथे कोणतंही भांड किंवा वाटी किंवा एखादा कप सेट करू शकता आणि त्याच कपाने हे दोनही साहित्य मोजून घ्यायचे आहेत। तेव्हाच एकदम परफेक्ट आणि तोंडात टाकताच विरघळणारे हे लाडू तयार होतात। म्हणजे हे लाडूचं प्रमाण अजिबात बिघडत नाही, मस्त असं या लाडूंना पेढ्याचं टेक्स्चर येतं। आणि हा रवा भाजण्यास जास्त घाई देखील करायची नाही, मध्यम आचेवर 7 ते 8 मिनिटांपर्यंत रवा हा मस्त भाजून घ्यायचा। आता रवा भाजून साधारण 4 ते 5 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही या रव्याचा रंग पाहू शकता, हलकासा बदललेला आहे। पण हा रवा अजून जसा पाहिजे तसा भाजला गेलेला नाही। पर्यंत या रव्यातून सुगंध दरवळत नाही तोपर्यंत रवा मध्यम आचेवर मस्त असा भाजून घ्यायचा। हा रवा तुम्ही जेवढ्या जास्त वेळ भाजून घेताल तेवढेच तुमचे लाडू टेस्टी बनतील। आता साधारण 7 ते 8 मिनिटांपर्यंत मध्यम आचेवर हा रवा मी मस्त असा भाजून घेतलेला आहे आणि हलकासा ब्राउनिश कलर या रव्याला आलेला आहे। याच्यापेक्षा जास्त रंग याचा आपल्याला बदलू द्यायचा नाही, नाहीतर लाडू दिसायला देखील चांगले दिसत नाही। आता गॅस बंद करायचा आहे। गॅस बंद करून यामध्ये म्हणजे या रव्यामध्ये पिठी साखर टाकायची आहे। लक्षात ठेवा, गॅस बंद करूनच आपल्याला ही पिठी साखर यामध्ये टाकून चांगली मिक्स करून घ्यायची आहे। आता 1 कप पिठी साखर इथे पुरेशी आहे। जर तुम्ही यामध्ये जर जास्त पिठी साखर ऍड करायला गेलात तर लाडू जास्त गोड होतील। आता रवा गरम असतानाच यामध्ये पिठी साखर मिसळायची, म्हणजे काय होतं, रव्याच्या उष्णतेमुळे साखर थोडीशी ओलसर होते आणि रव्यामध्ये ती चांगली एकजीव होते। आता साखर आणि रवा चांगले एकजीव करून घ्यायचं। जर पिठी साखरेमध्ये काही खडे राहिलेले असतील तर ते चमच्याच्या सहाय्याने मोडून घ्यायचे, त्यामुळे काय होतं, लाडू एकसारखा बांधला जातो, म्हणजे सर्व लाडूंचं टेक्स्चर एकसारखं येतं। तो रवा गरम असेपर्यंतच ही पिठी साखर 3 ते 4 मिनिटांपर्यंत या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। जर तुम्ही रवा गार झाल्यानंतर जर यामध्ये पिठी साखर ऍड केली तर ती यामध्ये व्यवस्थित मिक्स होणार नाही। यामध्ये मी रेडीमेड पिठी साखर वापरलेली नाही, साखर मिक्सरमधून दळून घेतलेली आहे। जर रेडीमेड पिठी साखर वापरण्यापेक्षा जर आयत्या वेळेस ही पिठी साखर दळून घेतली तर ती ताजी असल्यामुळे जुनाट वास येत नाही आणि लाडूची चव देखील चांगली येते। साधारण हा रवा गरम असेपर्यंतच 3 ते 4 मिनिटांपर्यंत ही पिठी साखर यामध्ये चांगली मी मिक्स करून घेतलेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये अर्धा चमचा इथे मी वेलची पूड टाकलेली आहे। आता ही वेलची पूड देखील यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। वेलची पूड आणि ही पिठी साखर या रव्यामध्ये चांगली मिक्स करून घेतल्यानंतर ही कढई मी गॅसच्या खाली घेतलेली आहे आणि नंतर जे उरलेलं साजूक तूप होतं ते सर्व तूप या रव्यामध्ये मी टाकून दिलेलं आहे आणि नंतर हे सर्व तूप या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तुम्ही साजूक तुपाच्या ऐवजी वनस्पती तूप वापरलं तरीही चालेल। आणि साधारण सर्व तूप या रव्यामध्ये चांगलं मिक्स करून झाल्यानंतर हे रव्याचं मिश्रण आपल्याला साधारण 15 मिनिटांसाठी झाकून ठेवायचं आहे। म्हणजे काय होईल, जे तूप आपण यामध्ये टाकलेलं आहे ते यामध्ये पूर्णतः मुरेल। साधारण 15 मिनिटांनंतर हा रवा तुम्ही पाहू शकता मस्तपैकी या तुपामध्ये मुरलेला आहे। आता जर लाडू वळायला गेलं तर तुम्ही पाहू शकता हे थोडंसं रवाळ झालेलं आहे। लाडू वळायला गेलं तर लाडू व्यवस्थित वळला जाणार नाही। तर काय करायचं आहे, हे सर्व रव्याचं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरून घ्यायचं आहे। तुम्हाला वाटेल की हा रवा मिक्सरला फिरून घेतल्यामुळे लाडूची चव बिघडेल काय, पण तसं काहीच होणार नाही। एकदम टेस्टी असे हे लाडू तयार होणार आहेत, याची चव अजिबात बिघडणार नाही। आणि हा रवा मिक्सरला फिरून घेतल्यामुळे सहजतेने हे लाडू वळले जातात।
आता हा रवा मिक्सरला फिरून घेतल्यानंतर या रव्याचं तुम्ही टेक्स्चर पाहू शकता। आता काय झालेलं आहे, आपण हा रवा मिक्सरला फिरवल्यामुळे याच्यातलं तूप रिलीज झालेलं आहे। आता सहजतेनं हे लाडू वळले जातील, अजिबात लाडू बांधायला काहीच प्रॉब्लेम येणार नाही। जसं आपण तुपातले बेसन लाडू करत नाहीत का, सेम या लाडूचं तसं टेक्स्चर येतं आणि अजिबात तुपकट तेलकट हे लाडू होत नाहीत। लगेचच लाडू वळून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता किती सहजतेनं हे लाडू वळले जात आहेत, अजिबात रवाळ हे लाडू झालेले नाहीत। एकदम सुंदर असं टेक्स्चर या लाडूचं आलेलं आहे आणि तेलकट तुपकट देखील झालेलं नाही। हाताला तुम्ही पाहू शकता अजिबात तूप लागलेलं नाही। इथे मी मध्यम आकाराचे हे सर्व लाडू बांधून घेणार आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही इथे छोट्या आकाराचे लाडू देखील बांधून घेऊ शकता। आणि लाडू वळून झाल्यानंतर हातावर हा लाडू असा थोडासा खेळवायचा, म्हणजे त्याला काय होतं, चारही बाजूने गोलाकार येतो। तर पहा, इथे पहिला आपला लाडू तयार झालेला आहे आणि सारख्याच पद्धतीने उर्वरित मिश्रणाचे सर्व लाडू एकसारख्याच आकाराचे बांधून घ्यायचे आहेत। लाडूला तुम्ही पाहू शकता एकदम पेढ्याचं टेक्स्चर आलेलं आहे आणि हे लाडू बनवण्यासाठी मला साधारण इथे अर्धा तास लागलेला आहे। जास्त काही वेळ हे लाडू बनवण्यासाठी लागत नाही। कमीत कमी वेळेमध्ये तुम्ही हे बिना पाकाचे लाडूचं टेक्स्चर तुम्ही जवळून पहा, एकदम पेढ्यासारखं टेक्स्चर या लाडूला आलेलं आहे। जर अशा प्रकारे हे जर तुम्ही रवा लाडू बनवले तर नेहमीच तुम्ही अशा प्रकारे हे रवा लाडू बनवणार। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बाजूला असलेलं बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल। आणि सोबतच तुम्ही मला कोणत्या गावातून आणि कोणत्या शहरातून पाहता ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा।